कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आपण भारतीय जनता पक्षानं आमदार उद्या आपला आला पाहिजे हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. मी तर मगाशी दापोलीच्या सभेमध्ये ठरावच मांडला. आता गुहागरचा मतदारसंघ तुम्ही भारतीय जनता पक्षाचा काढून घेतलात ना, मग आता तर तुम्ही आता 8,500 पिछाडीवर आहात. आता तुम्ही बाजूला थांबा. युतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ तुम्ही आता सोडला पाहिजे. एका वाक्यात सांगतो, कोणी आमदार हो, कुठचेही पक्ष हो, पण रिमोट कंट्रोल या राज्याचं आणि या मतदारसंघाचं हे भारतीय जनता पक्षाकडेच राहिलं पाहिजे. आपले विषय तुम्ही जर का खरोखर छेडले, हाताळले, आम्ही जरा वेगळ्या विषयात मुद्दाम दोन्ही विषय घेतलेत, कारण तेच विषय घेऊन तुम्हाला काहीतरी वेगळं नाविन्य काहीतरी तुमच्यासमोर ठेवावं म्हणून मी अशा प्रकारे मी तुमच्यासमोर विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय की कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न करतोय. कार्यकर्त्यांनी जर का अशा प्रकारचे विषय आपण तुम्ही जर का हाती घेतले तर या मंडणगड तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये हा मंडण तालुक्याचा एक वटवृक्ष झालेला भारतीय जनता पक्षाचा तुम्हाला पाहायला मिळेल असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. माझ्या गावामध्ये रस्ते झाले, पाणी झाले, वीज झाले, दिवे झाले, एसटी झाली, या झाल्या मूलभूत गरजा. पण विकासाची कामं किती केली तरी कालांतराने लोकांना विसरत असतात. पण कितीही कामं केली म्हणून तुम्ही निवडणुका जिंकता येतात असं तुम्ही समजू नका. विकास केला म्हणजे, निधी आणला म्हणजे निवडून येता असंही समजू नका. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत योजना आणि निधी गेल्या 10 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात ह्या जिल्ह्यात, ह्या महाराष्ट्रामध्ये जो आला, निधी आला, योजना आल्या, एवढं आजपर्यंत कधीच आल्या नाही. मग 100% आपण डॉक्टर साहेब आमच्या खासदार निवडून यायला पाहिजे होते. आले का? नाही आले. पण विविध प्रकारचे काही सोंग समोर आली. विरोधकांनी काही चांगल्या प्रकारची स्टंटबाजी केली. मग जातीवंचक आले. मुस्लिमांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं मान बिंबवलं गेलं. समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यातून आपलं नुकसान झालं. पण तरी सुद्धा परमेश्वरानं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला आपलं सरकार पुन्हा परमेश्वराने दिलं. आपण फर्स्ट क्लासने पास नाही झालो, सेकंड क्लासने पास झालो, पण पास झालो. माझं म्हणणं एवढंच होतं की आपल्याला यापेक्षा अधिक खासदार निवडून यायला पाहिजे होते, पण आपण आणू शकलो. आले. याचं कारण काय? कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की सगळे निवडून आले पाहिजेत, पण तसं होत नाही. आणि म्हणून हे निवडणुकीचं एक तंत्र वेगळं असतं आणि त्याप्रमाणे निवडणुकीमध्ये उद्या प्रत्येक वक्त्यात उल्लेख केला मागासपासून, निवडणुकीमध्ये युती असेल नसेल आम्हाला माहीत नाही. वरिष्ठांचा जो आदेश येईल त्या आदेशावर आपण चालणारे आपण कार्यकर्ते आहोत. आणि कार्यकर्त्याला मानणारा पक्ष कोणता असेल तर आज तो भारतीय जनता पक्ष आहे. कार्यकर्त्या शब्दाला किंमत देणारा पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून या पक्षानं एखादी कोणतीही भूमिका घेतली तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याची ताकद या भारतीय जनता पक्षामध्ये आहे. मग ती ताकद जर तुम्हाला वाढवायची असेल, मोठी करायची असेल तर मग तुम्हाला सत्ता लागते. मग ती सत्ता आणण्यासाठी तू की मी हे करण्यापेक्षा आपण भारतीय जनता पक्षानं आमदार उद्या आपला आला पाहिजे हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. मी तर मगाशी दापोलीच्या सभेमध्ये ठरावच मांडला. आता गुहागरचा मतदारसंघ तुम्ही भारतीय जनता पक्षाचा काढून घेतलात ना, मग आता तर तुम्ही आता 8,500 पिछाडीवर आहात. आता तुम्ही बाजूला थांबा. युतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ तुम्ही आता सोडला पाहिजे. आणि हा भारतीय जनता पक्षाला उद्या जर सोडला आणि नाही सोडला तरी सुद्धा एक मगाशी भाऊ म्हणाला त्याप्रमाणे एका वाक्यात सांगतो, प्रकाशजी तुम्ही सुद्धा म्हणाला, एका वाक्यात सांगतो, कोणी आमदार हो, कुठचेही पक्ष हो,
पण रिमोट कंट्रोल या राज्याचं आणि या मतदारसंघाचं हे भारतीय जनता पक्षाकडेच राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण कामाला लावू. अशा पद्धतीने आपण कामाला लावू. आणि ते आता नाही केलं तर कधीच करू शकणार नाही. आज आमच्यासारखा सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आज आकर्षित होऊन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या पक्षामध्ये आलो. त्यामध्ये सुद्धा काय अर्थ आहे. आज जगाच्या पाठीवर आज मोदीजींनी स्वतःचं आणि पक्षाचं नाव लौकिक त्यांनी वाढवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली या देशाचं चांगल्या पद्धतीने कामकाज चाललं, विकास होतोय, योजना वेगवेगळ्या येत आहेत. तर मी मगाशी सांगितलं, आताही मुद्दा मग तोही उल्लेख करेल. तुम्ही मुंबईला कधी गेला तर तुम्हाला ते आता अटल सेतू आता नवीन पूल, उड्डाण पूल झाले बघा. त्या पुलावर जाताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही या भारतामध्ये नाही जात.